सावतामाळी हे शेती करून पोट भरणारे एक भक्त होते. त्यांचा पांडुरंगावर व पांडुरंगाचा त्यांच्यावर खूपच लोभ होता. सावतामाळी हे अभंग रचनाही करीत असत. काशीबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत. आज त्यांचे फक्त 37 अभंगच ज्ञात आहेत, पण तेवढेही पुरेसे आहेत भक्ती शिकवायला. त्या अभंगाचं सार हेच की प्रचंड उत्कट चिंतन केलं की भगवंत भेटतो. संत सावतामाळी यांचा जन्म इसवी सन 1250 व समाधी इसवी सन 1295 असे 45 वर्षांचे त्यांचे आयुष्य. ते एक मराठी संत कवी होते. अरण, तालुका म्हाडा, जिल्हा सोलापूर हे सावतोबांचे गाव होते. दैवूमाळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजेच वडिलांचे वडील होते. ते पंढरीचे वारकरी होते. त्यांना 2 मुले होती, पुरसोबा आणि डोंगरोबा. पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन पूजन करत असत, पंढरीची वारी करत असत. त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सदुमाळी यांच्या मुलीशी झाला. या दाम्पत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय. दैवूमाळी म्हणजेच आजोबा अरण या गावी स्थायिक झाले. संत सावतामाळी यांचे भेंडगावच्या भानवसे रूपमाळी यांच्या घराण्यातील जनाई नावाच्या मुलीशी लग्न झाले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल आणि नागाताई अशी 2 अपत्ये झाली. संत सावतामाळी यांची एक लोककथा आहे. सावतामाळी त्यांच्या शेतात गव्हाचं पीक घेत असे. एके वर्षी भरपूर पीक आलं होतं. त्या सुमारास पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची दिंडी त्यांच्या शेतावरून जात असताना त्यांनी थांबवून त्यांना भोजन घातलं. सगळे भोजनाने खुश झाले, पण मनोमन दुःखी होते, कारण त्या वारकऱ्यांच्या गावी दुष्काळाने पिके नष्ट झालेली होती. तेव्हा त्यांनी सावतामाळी यांना विनंती केली की आम्हाला थोडं थोडं धान्य द्या ना घरी न्यायला. सावतामाळी यांनी बायकोला विचारलं, तेव्हा बायको म्हणाले की यांना धान्य वाटून सगळंच धान्य संपेल, मग आपण वर्षभर काय खायचं. तेव्हा ते तिला म्हणाले. त्याने तिच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, हे बघ, जर निर्जीव जमिनीत एक दाणा पेरला तर पांडुरंग आपल्याला शेकडो दाणे देतो, तर त्याच्या जिवंत भक्ताच्या पोटात आपण दाणे पेरले तर तो आपल्याला उपाशी ठेवेल का. माऊली हे वाक्य साधा संसारी नाही बोलू शकत. त्यांनी सर्व धान्य वाटून दिले. धान्य वाटणाऱ्या दाम्पत्याला हसायला सारा गाव आला होता. नको नको ते बोलत होते, कुटाळक्या, चेष्टा, टोमणेगिरी, पण हे आपले शांत होते. सारं धान्य वाटून संपलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा शेत नांगरायला सुरुवात केली, पण त्यांच्याकडे पेरणी करायला धान्य शिल्लक नव्हते. गावात उसनं मागायला गेलं तर कुणी दिलं नाही. एकाने मस्करीने भरपूर कडू भोपळ्याच्या बिया दिल्या पेरायला व म्हणाला की हे कडू भोपळे सकाळ संध्याकाळ भाजी बनवून वर्षभर रोज खायला तुला पुरतील. सावता महाराजांनी त्या बिया घेतल्या व खरोखर पेरणीला सुरुवात केली. सारा गाव हसत होता, कारण कडू भोपळा तर गुरं पण खात नाहीत. त्या वर्षी सावता महाराजांच्या शेतात एक माणूस बसेल एवढे मोठे मोठे कडू भोपळे लागले वेलींना. साऱ्यांना आश्चर्य वाटलं की असं कधी होतं का, पण मग त्यावरून ते सावताची मस्करी रोजच करत असत. कडू भोपळ्याची राखण करण्याची गरजच नव्हती, कारण कोण चोरणार ते. पण तरीही रोज सावता महाराज शेतावर जाऊन राखण करत भजन करीत असत पांडुरंगाचे. दुसऱ्याच्या शेतावर थोडी कुठे मोलमजुरी करून मग घरी येत असे. होता होता लोक विचारू लागले की तू एवढे मोठे भोपळे कुठे साठवणार. एके दिवशी भाजी करायला सावता महाराजांनी एक मोठा भोपळा घरी आणला. सावता महाराजांच्या बायकोने भोपळा चिरला आणि काय आश्चर्य, संपूर्ण भोपळा तयार गव्हाच्या टपोऱ्या दाण्यांनी भरलेला होता गच्च. व ते सगळे गहू सारवलेल्या जमिनीवर सांडले. सावता महाराजांचे डोळे पाणावले. किती रे देवा तुला काळजी माझी. मग दुसऱ्या दिवशी पण भोपळ्यातून गहू निघाले. मग मात्र ही बातमी सगळ्या गावात वाऱ्यासारखी पसरली. सगळेजण हा चमत्कार बघायला येऊ लागले. कुणी भोपळा चोरून नेऊन चिरला तर त्यात गहू निघत नसे. ही बातमी त्यावेळेस जवळच्या मुलखावर असलेल्या राजाच्या कानावर गेली व तो स्वतः आला व सावताला भोपळा चिरून दाखवायला सांगितला. भोपळ्यातले गहू पाहून तो राजाही गहिवरला व नमस्कार करून म्हणाला, धन्य तुमची भक्ती. आपलं सर्वस्व देवाला दिलं की देवावरचं भक्तीचं कर्ज चढतं. भक्तांचा चरितार्थ चालवण्यासाठी देवांचाही देव करतो भक्तांची चाकरी. आपण सगळे कडू भोपळेच असतो.
कुणा सावताचं भजन व ज्ञान कानावर पडलं की आपल्या हृदयात भक्तीचे गव्हाचे दाणे तयार होत असतात. हा सगळा विठ्ठल नामाचा महिमा आहे. सावता शब्दाचा अर्थ साव म्हणजे खरे, तर शुद्ध चारित्र्य सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो. कथेचा ऐतिहासिक संदर्भ, कालखंड. संत सावता माळी हे 13व्या शतकातील इसवी सन 1250 ते 1295 या काळातील संत होय. अत्यंत महत्त्वाचे संत कवी असून ते संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांचे समकालीन होते. मूळ स्थान सोलापूर जिल्ह्यातील अरण हे त्यांचे मूळ कर्मभूमी व जन्मगाव आहे, जिथे आजही त्यांचे समाधी मंदिर आहे. भक्तीचे वैशिष्ट्य, त्यांनी कधीही पंढरपूरची वारी केली नाही. कांदा मुळा भाजी अवघी विठई माझी असे ते म्हणत. आपल्या शेतीतील कर्मालाच त्यांनी ईश्वर मानले आणि विठ्ठलाला अरण नगरीत येण्यास भाग पाडले.